मुंबई पुण्यातला जो अंतर कमी पण फरक एवढा आहे ओव्हरऑल लाईफस्टाईल मधला. सो तू खेळायला लागल्यापासून मुंबईत महाराष्ट्र मुंबईची रायव्हलरी जी आहे ती जास्त इंटेन्स झाली का थोडं ओळखायला लागल्यामुळे थोडस नाही, थोडी इंटेन्स झाली जास्ती. कारण पूर्वी मला आठवतंय म्हणजे राजू भालेकर, मी बघितलं रणजी ट्रॉफी होतो 83 पासून, तेव्हा राजू भालेकर सरांना बघून मग, पण तेव्हा सुद्धा मुंबई महाराष्ट्र रायव्हलरी होती. पण समव त्यावेळी कसं होतं की महाराष्ट्र टीम मध्येच दोघं जास्त रायव्हलरी होती. नाही, महाराष्ट्र टीम मध्ये एक दोघंच असे टॅलेंटेड प्लेअर होते हु कुड मॅच मुंबईचं क्रिकेट. त्यामुळे तसं कायम मुंबईचंच वर्चस्व असायचं तेव्हा. पण माझ्या बॅचच्या पासून आठवते मला की आमच्याकडे बॉलिंग पण चांगली होती, बॅटिंगही चांगली होती. त्यामुळे ती जास्ती इंटेन्स झाली रायव्हलरी, बिकॉज एव्हरीबडी न्यू की वी कुड मॅच देम, म्हणजे टॅलेंट वाईज असेल किंवा परफॉर्मन्स वाईज. त्यामुळे तेव्हा मग ती थोडीशी जास्ती झाली नक्की. आणि इनफॅक्ट त्याच्यामुळे आमचंही क्रिकेट सुधारलं, बॅटिंग सुधारली. आणि ते जे क्रिकेट खेळायला मिळालं ना, इव्हन मुंबईतलं क्रिकेट मी खेळलो होते, दॅट वॉज कम्प्लिटली अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. तुझी मुंबईतल्या क्रिकेटचा उल्लेख झाला, तो किती 7-8 वर्ष खेळलास? जास्त 14 वर्ष. 14 वर्ष खेळलास. सगळं सनग्रेस? सगळं सनग्रेस. म्हणजे सनग्रेस बंद करेपर्यंत मी 87 पासून 2001 पर्यंत. ओके. त्या काळात ऑब्विसली सचिन विनोदकडे येऊ, पण तुला तो फरक कितपत जाणवला? आणि तुझ्या क्रिकेटर म्हणून विशेषतः रुटीन आणि इथे, कारण ते जे कायम आपण म्हणतो की कुठल्याच स्पेअर मध्ये की मुंबईत ते झगडणं जे आहे ते मेंटली टफ असतं, पटींनी जास्त असतं, त्यामुळे त्याची किंमत जास्त असते. नाही, डेफिनेटली. मी बरेचदा, आपण असं बोलतो, गप्पा मारतो, त्याच्यामध्ये मी बरेचदा हे सांगतो, विषय निघाला नाही तरी सांगतो की टॅलेंट वाईज देअर वॉज नो डिफरन्स, ॲब्सोल्युटली नो डिफरन्स. पण आपण म्हणतो ना, जिथे मेंटल टफनेस पाहिजे तिथे ते दे वर ऑलवेज वन स्टेप अहेड. कारण दे यूज टू व्हॅल्यू देअर गेम, दे यूज टू व्हॅल्यू, म्हणजे दे स्टील, आय एम शुअर दे व्हॅल्यू करतात त्यांचे स्वतःची विकेट व्हॅल्यू करणं काय असतं ते मी सनग्रेसला खेळायला लागल्यानंतर शिकलो. पण मग तेव्हा मुंबईत जायचं तेव्हा रुटीन कसं असायचं? तू फक्त मॅच करता मुंबईत जायचं? नाही, मी पहिले 2 वर्ष मुंबईत राहिलो. ओके. आणि प्रॉपर ऑफिस पण अटेंड करायचो. आणि मग सनग्रेसची प्रॅक्टिस असायची आमची CCIला, मग प्रॅक्टिस तिथे करायचो. आणि पुण्यात कुठली क्लबची मॅच असली किंवा रणजी ट्रॉफीचं नेट सुरू झालं आपलं, मग मी पुण्यात यायचो. मग तेव्हा मला ती लीव्ह मिळायची. पण आधीचे बाकीचे सगळे महिने मी अटेंड करायचो, ऑफिस पण अटेंड करायचो आणि तिथे प्रॅक्टिसही करायचो सनग्रेसचं आपलं. ओके. आणि मग मुंबईत राहायचा? माझी मावशी राहायची तेव्हा मुंबईत, आणि खारला ते राहायचे. तर मी त्यांच्याकडे राहायचो आणि मग तिथनं ऑफिस आणि हे करायचो, प्रॅक्टिस अटेंड करायचो. सनग्रेस मफतलाल मध्ये तू खेळलास, त्याच्यामुळे त्याचे 2 मुंबईतले स्पेशल टॅलेंट वाले वीर आहेत. तू जॉईन केलास तर संदीप पाटील कॅप्टन होते तेव्हा? संदीप कॅप्टन होता, येस. सचिन आणि विनोद, तुझ्या आणि सचिनच्या पार्टनरशिप कडे येऊ. पण सचिन आणि विनोद हे दोघ जण सुरुवातीच्या काळात, किंवा त्या दोघांचा विनोद, पहिली गोष्ट, विनोद 10वी नापास होण्यात शंतनू सुर्वेकरांचा खूप मोठा वाटा. नापास होण्यात मी पूर्ण प्रयत्न केला तो पास व्हावा याचा, पण तो, आणि ऑनेस्टली तो सांगायचा पेपरवर आला की नाही रे शंतन, काही लिहिता नाही आलं मला. मी त्याला शेवटी इतका चिडलो होतो त्याच्यावर. मी त्याला म्हणलं, अरे मग मला रात्र का जागवतोस अभ्यास करायला तुझा, घ्यायला तुझा. मग लिटरली मी सांगतो तुला, 1 आठवडा आम्ही दररोज रात्री मी त्याचा अभ्यास घ्यायचो. आणि सकाळी काही पेपर चांगले गेले त्याला, पण 1-2 पेपरमध्ये जिथे नापास व्हायचा 100% माहिती होतं तिथे झालाच तो परत. पण दॅट वॉज, मजा यायची पण ती सगळी. आम्ही राहायचो एकत्र, मी, विनोद, त्यांना अतुल होता बेदाडे, नयन मोंगिया असायचा, अभय लगाटे, आम्ही एक फ्लॅट शेअर करायचो. पण दॅट वॉज ग्रेट फन, धमाल आली तेव्हा. सचिन विनोद बद्दल सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा जे काय असो, आजच्या पिढीचं विशेषतः सचिनच्या फक्त मैदानाबद्दलच्या आठवणी जाग्या राहतात, आणि विनोदच्या काही असेल तरी पण मैदानाबाहेरच्या गोष्टींबद्दलच चर्चा होते. सो तू आम्हाला त्या दोघांमधनं एवढ्या जवळून बघितलंयस मैदानावर बाहेर, तू आम्हाला उलट्या एक आठवणी सांग ना, की सचिनची एक मैदानाबरोबरची तुझी आणि सचिनची छोटी मोठी काही गोष्ट असेल, आणि विनोद मैदानावरची विनोदची आठवण. सचिनचं सांगायचं म्हणलं तर
मला आठवतं मी 91 मध्ये औरंगाबादला एक हेल्थ क्लब सुरू केला होता, म्हणजे जिम आणि सगळं फुल फ्लेज्ड असं पहिल्यांदा हेल्थ क्लब औरंगाबादमधलं पहिलाच ॲपल कार्ट म्हणून. तर आम्ही आग्र्याला खेळत होतो आणि सचिन तेव्हा होता त्या टुर्नामेंटला, सनग्रेसची हे होती. तर मी सचिनला सहज म्हटलं की अरे असं असं प्रोजेक्ट करतोय आणि हे, तर त्याच्या तू ओपनिंगला येशील का? तर मला म्हणलं कधी आहे? म्हणलं एप्रिलमध्ये. म्हणलं डेट तू सांग, तुला जी डेट सुटेबल असेल त्या दिवशी आपण ठेवू ओपनिंग एप्रिलमध्ये. तर तो म्हणला ठीक आहे, मी सांगतो. आणि एक आठवड्याभरानेच त्यांनी लगेच फोन करून सांगितलं शंतन या तारखेला बघ मी फ्री आहे, आपण त्या दिवशी करून टाकू ओपनिंग. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. आणि 9 एप्रिलला मला वाटतं ओपनिंग झालं. आणि आदल्या दिवशी 2 दिवस आधी मला कळलं की सचिन बहारीनला गेलाय. कुठली तरी तिथे एक मॅच होती, ऑर्गनाईज केली होती तिथे क्रिकेट प्रमोट करायला, आणि तो येणारे 11 तारखेला, म्हणजे 4 दिवस तिकडेच आहे. तर म्हणलं आता ह्यांनी 9 तारीख तर दिली आहे, सगळी तयारी झाली आहे, म्हणलं आता कसं व्हायचं. म्हणून मी अजितला फोन केला. म्हणलं अजित अरे असं असं आहे. मला म्हणलं तो येणारे सांगितलं ना तुला? म्हणलं हो. तर म्हणलं मग येईल तो. म्हणलं अरे कसं शक्य, बहारीनहून तो ओपनिंगला कुठे येणार इकडे? म्हणलं आणि औरंगाबादला. पुण्याला असं तरी ठीक आहे, मुंबईहून पुण्याला पटकन येता येतं. तो म्हणलं सांगितलं म्हणजे येईल, तू काही काळजी करू नको. म्हणलं बरं ठीक आहे. मग मी शेवटी टेन्शन तर होतंच, कसा येणार हा, कसा पोचेल इथे किंवा काय. आणि तो पहाटे मुंबईला आला, बहारीनची एक मॅच खेळला, रात्री तिकडनं निघाला, पहाटे मुंबईला आला. आणि लकीली पहाटे मुंबई औरंगाबाद फ्लाईट असायची तेव्हा. तर तो मला वाटतं काहीतरी 4:30-5ला मुंबईत पोचला आणि 6 वाजता का 6:30ची ती फ्लाईट होती, ती घेऊन औरंगाबादला आला तो. आणि मुंबईत पोचल्या पोचल्या त्यांनी मला फोन केला की शंतन मी आलोय, या फ्लाईटने येतोय. आणि मला विश्वासच बसेना की त्यांनी हे कसं काय मॅनेज केलं सगळं. आणि तो आला, त्याला मी घ्यायला गेलो, मग रूमवर गेलो, आम्ही फ्रेशनअप झालो, छान ओपनिंग वगैरे सुंदर झालं. सचिननी भाषण पण एकदम छान केलं, एनकरेज केलं सगळ्यांना. आणि मग मी परत त्याला फ्लाईटला सोडलं. तीच फ्लाईट नंतर दुपारी परत जायची. तर परत तो मुंबईला आला आणि त्यानंतर मला कळलं की परत रात्रीच्या फ्लाईटने तो बहारीनला गेला आणि तिकडची मॅच खेळायला. म्हणजे आय वॉज सो अमेज्ड. म्हणजे एवढा मोठा क्रिकेटर, म्हणजे जस्ट आम्ही बरोबर खेळलोय, आम्ही कलिग्स आहोत, आणि मला शब्द दिलाय त्याने की शंतन काही झालं तरी मी येईन. आणि तेवढ्याकरता तो हे सगळं सर्कस करून आला. म्हणजे त्या दिवशी म्हणजे मला खरंच, म्हणजे आत्ताही मला शब्द सुचत नाहीत म्हणजे कसं आय शुड शो माय ग्रॅटिट्यूड टू हिम. म्हणजे ऑफ द फील्ड ही एक त्याची अमेझिंग मी एक्सपिरियन्स घेतला आहे. आणि ऑन द फील्ड तर होतोच, बरोबर खेळलो, त्यामुळे ती एक वेगळी मजा होती. क्रिकेट विनोदचा ऑन द फील्ड एक्सपिरियन्स म्हणजे तो बॅटिंग तर टाईमशील्डला वगैरे तर तो ठेवायचाच नाही कोणाला. आणि आम्ही देवधर ट्रॉफी खेळत होतो एकदा, आणि तो कॅप्टन होता. सगळ्या ईस्ट झोनमध्ये मॅचेस होत्या. त्यात आमच्या 2 मॅच आगरतळाला होत्या आणि 2 मॅच गुवाहाटीला होत्या. तर आगरतळाला पहिली मॅच होती आमची नॉर्थ झोनचीच होती. आणि माझ्या डोक्यातही नव्हतं त्यावर्षी ओपन करायचं किंवा काय. तर अचानक आदल्या दिवशी विनोद म्हणला शंतन तू ओपन करशील का उद्या? तर मी म्हटलं अरे काय बाकी आहेत? नाही, आय वॉन्ट यू टू ओपन. म्हटलं ठीक आहे करतो. आणि त्या मॅचला मी ओपन केलं, नॉर्थ झोन अगेन्स्ट मी 100 केला त्या मॅचला. आणि मग तिथनं पुढे सगळा सीझन मी देवधर ट्रॉफीची 4ही मॅच मी ओपनच केल्या. आणि आय एंडेड अप विथ अराउंड 4 मॅचमध्ये 310 रन्स वगैरे. आणि मग तेव्हा त्याला कुठनं क्लिक झालं किंवा त्याला का वाटलं असेल आय डोंट नो, पण त्या सीझनला, त्या टुर्नामेंटला स्पेशली त्यांनी आणि मी 4ही मॅचला खूप चांगल्या पार्टनरशिप्स केल्या. आणि वी सॉ वेस्ट झोन थ्रू आणि वी वन द देवधर ट्रॉफी दॅट टाइम. आणि तो कॅप्टन होता तेव्हा विनोद. आणि दॅट वॉज वन एक्सपिरियन्स विच म्हणजे त्यावेळी मला असं वाटलं की नाही विनोद क्रिकेटवर पण व्यवस्थित विचार करतो, विच वॉज रिअली गुड थिंग. राईट. सचिनच्या बाबतीत तू म्हणलास तसं की आपण त्याला ऑफ द फील्ड जास्ती ओळखतो, पण तो ऑन फील्ड सुद्धा त्याचा विचार चालू असायचा. आपल्याला वाटायचं की तो अगदी काही करत नाही, कॅज्युअल असतो, पण ही यूज ऑलवेज यूज टू थिंक. राईट. म्हणजे ही गोष्ट आय एम शुअर आपण रिलीज करू ही, कारण ती महत्वाची आहे. कारण विनोद सारखी लोक बऱ्याच अंशी जे आपण साध्या मराठीत आजकाल म्हणलं जातं विक्टिम्स ऑफ परसेप्शन, बरोबर,
तो प्रकार विनोद सर अजून नाही, कोणी मी तुझ्या पिढीत खूप जण तू प्रश्न विचारलास तो इतका चांगला आहे आणि योग्य आहे की खूप जण विनोद बद्दल बोलतो आपण इव्हन बाहेर सुद्धा मित्रांमध्ये, तर पहिली गोष्ट हीच येते की ऑफ द फील्ड त्याचं कसं बिहेवियर आणि हे ते. पण मी त्यांना तेच सांगतो की अरे मी त्याच्याबरोबर खेळलोय, मी ग्राउंडवर त्याच्याबरोबर असायचो, त्यामुळे त्याचं क्रिकेटमधलं थिंकिंग सुद्धा मला माहिती आहे. आणि ते नसतं तर तो एवढं पण खेळला नसता. बरोबर. विच इज नॉट पॉसिबल. तो काहीतरी विचार करायचा, काहीतरी ही वॉज डुईंग समथिंग राईट, त्यामुळे तो इथपर्यंत आला ना. म्हणलं की ते लोक आपण म्हणतो ना आता कानफाट्या नाव पडलं की मग तेच आपण फक्त बाकीचं विचार करत बसतो. ह्या गोष्टीकडे खूप ऑलमोस्ट 99% लोकांनी दुर्लक्षच केलं त्याच्या.